जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। श्रीगोंदा तालुक्यातील निमगावखल येथे डालमिया भारत ग्रीन व्हिजन लिमिटेड या सिमेंट कंपनीच्या प्रस्तावित कारखान्याला स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवलाय। या प्रकल्पाविरोधातील हरकती नोंदविण्यासाठी सांगवी फाटा येथे मंगल कार्यालयात अपर जिल्हाधिकारी अरुण हुके यांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती। नेवासे तालुक्यातील खेडले परमानंद येथे शिवभारत ग्रंथाचे लेखक आणि शिवकालीन इतिहासातील महत्त्वाचे व्यक्तिमत्व कवी परमानंद यांच्या मठाला प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी रविवारी भेट दिली। मुळा नदीच्या काठावर वसलेले हे गाव आणि त्यातील ऐतिहासिक मठ शिवकालीन इतिहासाची साक्ष देतात। या मठात भक्कम तटबंदी, पुरातन प्रवेशद्वार, शिव मंदिर, ध्यान मंदिर आणि कवी परमानंद यांची समाधी यासारख्या वास्तू आहेत, ज्या शिवप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत। विश्वास पाटील यांनी पानिपत सारख्या कादंबऱ्याद्वारे मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवला। त्यांनी या भेटीत कवी परमानंद यांच्या योगदानाचा आणि मठाच्या ऐतिहासिक महत्त्वाचा आढावा घेतला। अहिल्यानगर शहरात काही कॅफेंच्या माध्यमातून तरुण तरुणींना अश्लील कृत्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याच्या तक्रारी गेल्या काही काळापासून वाढत होत्या। त्याची गंभीर दखल घेत अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने कारवाईचे आदेश दिले। कॅफेच्या नावाखाली चालणाऱ्या अनैतिक कृत्यांना आळा घालण्यासाठी आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 29 एप्रिल 2025 रोजी शहरातील आणि भिंगार परिसरातील 5 कॅफेंवर धाडी टाकून मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत अश्लील कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्या कॅफे चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर तेथे आढळलेल्या तरुण तरुणींना समज देऊन सोडण्यात आले। खरवंडी रस्त्यावर असलेल्या छत्रपती चौकात एका किरकोळ अपघाताच्या कारणावरून शेटे गल्लीत राहणाऱ्या अक्षय बाबासाहेब शेटे या युवकावर जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने हल्ला करण्यात आला। या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। किराणा दुकानदाराने उधारी मागितली म्हणून दोघा भावांनी दुकानदारावर चाकूने हल्ला केला। ही घटना शुक्रवारी वाघाचा आखाडा येथे घडली। रवींद्र विठ्ठल तनपुरे यांचे वाघाचा आखाडा येथे किराणा दुकान आहे। तनपुरे हे दुकानात होते। आरोपी प्रवीण धसाळ दुकानात आला असताना त्यास उधारी मागितली। त्याचा राग आल्याने प्रवीण धसाळ याने तनपुरे यांना मारहाण केली। त्याच वेळी दीपक धसाळ हा तेथे आला, याने तनपुरे यांच्यावर चाकूने वार केला। त्याबाबत रवींद्र विठ्ठल तनपुरे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। व्यावसायिकाने फोन उचलला नाही म्हणून त्याच्या खरेदीदाराने जाब विचारत डोक्यात कोयता मारून जखमी केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी साहिल मस्तान शहा यांनी फिर्याद दाखल केली आहे। वाटेफळ येथे 27 एप्रिल रोजी दोघा भावांवर प्राणघातक हल्ला करून सोन्याची अंगठी काढून घेत मोबाईल फोडल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी 9 जणांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रशांत बापू चौधरी यांनी फिर्याद दिली आहे। नारायण कोळेकर, बाळासाहेब कोळेकर, सोमनाथ चितळेकर, सुशील चितळेकर, सोन्या उल्हारे, धरम महानोर, अजय साबळे, दुर्गेश साबळे, नारायण कोळेकर यांची पत्नी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। शस्त्रक्रियेसाठी 2.5 लाख रुपये आणण्याची मागणी करत बेलापूर येथील माहेर असणाऱ्या विवाहितेचा छळ करण्यात आला। तिला सासरी नांदण्यास नकार देण्याचा प्रकार घडलाय। या प्रकरणी प्रतीक्षा मल्हारी घोडके या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीमध्ये पती मल्हारी अंबादास घोडके, सासू मंगल घोडके, सासरे अंबादास घोडके यांचा समावेश आहे।
माईक बांधावरील तारेला विद्युत प्रवाह सोडल्याने लाख येथील विविध कार्यकारी सेवा संस्थांचे चेअरमन तथा तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर भाऊसाहेब खाडे यांचा मृत्यू झाल्याची घटना 21 एप्रिल रोजी घडली होती। या प्रकरणी दोघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमोल संभाजी खाडे यांनी फिर्याद दिली आहे। मतदारसंघाच्या विकासासाठी पाठपुरावा करून निधी आणावा लागतो। योजनेसाठी आलेला निधी योग्य पद्धतीने व योग्य वेळेत खर्च झाला तरच शेतकऱ्यांचा व जनतेचा फायदा होईल। त्यामुळे या निधीचा सदुपयोग होणे गरजेचे असे मत आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केलाय। मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडीअडचणी लवकरच मार्गी लावाव्यात यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी जनता दरबार सुरू केलाय। जिल्ह्याची खबरबात मध्ये इथे सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।